तर असा हा नराधम दत्ता गाडे याची काय गुन्हेगारी पार्श्वभूमी यावरती आपण एक नजर टाकली। तर यासोबतच स्वारगेट एसटी आगारामध्ये घडलेल्या बलात्काराच्या या घटनेमुळे महाराष्ट्रभर खळबळ माजली। पण या घटनेनंतर स्वारगेट आगारानं काही दिवसांपूर्वी पोलिसांना लिहिलेलं एक पत्र व्हायरल होतंय। हे पत्र आणि बलात्काराची घडलेली घटना या दोघांचं एकमेकांसोबत काय कनेक्शन आहे हे जाणून घेण्यासाठी पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। तारीख 22 फेब्रुवारी 2025। याच दिवशी पुण्याच्या स्वारगेट बस डेपोतनं पोलिसांना एक पत्र पाठवलं गेलं। पत्राचा विषय होता आगारामधील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा। पण या पत्राची ना दखल घेतली गेली ना कोणती कारवाई झाली। आणि यानंतर बरोबर 4 दिवसांनी म्हणजे 26 फेब्रुवारीला याच बस स्टँडमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला आणि अवघा महाराष्ट्र हादरला। आगारानं पाठवलेल्या पत्राची पोलिसांनी योग्य वेळी दखल घेतली असती तर 26 तारखेची घटना घडली नसती। खासदार सुप्रिया सुळेंनी हे पत्र ट्विट करत गृहमंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष देण्याची गरज असल्याचं आवाहन केलंय। वाटतं रात्री 1:30 वाजता तिथले पीआय आहेत ते स्वतः सीसीटीव्ही फुटेजमध्ये देखील दिसत आहेत। ते स्वतः तिथे रात्री 1:30 वाजता एसटी स्टँडच्या आवारामध्ये ते फेरी मारून गेलेले आहेत, इथे पाहणी करून गेलेले आहेत। पुन्हा रात्री 3 वाजता 3-3:15 वाजता देखील पीआय तिथे रात्री गस्त घालून गेलेले आहेत, त्यांच्या टीम सोबत पाहणी करून गेलेले आहेत। म्हणजे पोलिसांकडनं कुठलं दुर्लक्ष झालं किंवा पोलीस अलर्ट नव्हते असा काही विषय नव्हता। स्वारगेट बस स्थानकावर दररोज 40 ते 45 हजार प्रवाशांची ये जा असते। तर अंदाजे 1700 एसटी बसेस या आगारातनं पुढे जातात। खासगी एजंट आणि तृतीयपंथीयांकडनं प्रवाशांना होत असलेली दमदाटी आणि त्रासाबद्दलची माहिती या पत्रातनं पोलिसांना कळवली गेली होती। सोबतच या अरेरावीला आळा घालत योग्य कारवाई करण्याची मागणीही आगाराकडनं करण्यात आली। पण पोलिसांनी या पत्राकडे कानाडोळा केल्याचं दिसून आलं। मान्य करतो ना, जी जबाबदारी ती आमचीच जबाबदारी आहे ना। पोलिसांना पत्र वगैरे आम्ही कुठल्याही प्रकारे दिलं नाही, पण जी घटना घडली ती पोलिसांना सांगायला हवी आणि शेवटी जबाबदारी आम्ही झटकतच नाही। कसं आहे की शेवटी आमच्या डेपोमध्ये जर कुठली घटना घडली तर ही जबाबदारी परिवहन विभागामध्ये असलेल्या बस डेपोमध्ये घडलेली आहे। त्यामुळे त्याची वस्तुस्थितीची माहिती आणि पुरावे गोळा करून पोलिसांना देणं हे आमचं कर्तव्य आहे। तरुणीवरच्या अत्याचारानंतर बस स्थानकातील 23 सुरक्षा रक्षकांचं निलंबन झालंय। तर मुख्य आरोपी दत्तात्रय गाडेचा युद्ध पातळीवर शोध घेतला जातोय। पण स्वारगेटमध्ये घडलेल्या घटनेच्या निमित्तानं राज्यातल्या सर्वच एसटी आगारातल्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोक।